वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे. आज खूप दिवसांनी व्लॉग करते, त्यामुळे आपण सगळेजण खूप दिवसांनी भेटतोय. कमेंट्समधून मला अनेक जणांनी विचारलं की अरे किती दिवस झाले तुझा व्लॉगच आलेला नाही. तर आजचा हा व्लॉग त्यासाठी. आता AI मी वापरते ChatGPT. काही जण जेमिनाय वापरतात. त्याच्यानंतर एक परप्लेक्सिटी म्हणून सुद्धा आहे. तर असे अनेक जण अनेक प्रकारचे AI वापरतात. मी वापरते ChatGPT. काल बसल्या बसल्या मी ChatGPTवर मी माझा फोटो अपलोड केला आणि त्याला सांगितलं की ह्या माझ्या फोटोवरती मेकअपच्या गाईडलाईन्स चा एक मॅप मला तयार करून दे. आता काय काय करणार आहोत हे आता मी इथे रेकॉर्ड करते माझ्या फोनवरती, म्हणजे ते तुम्हालाही बघता येईल. गिव्ह मी a guideline map of professional makeup on this photo. ChatGPT आपल्याला फोटोवरती माझ्या चेहऱ्यावरती एक मॅप काढून दिलाय. तो फोटो मी इथे बाजूला लावून ठेवते, म्हणजे तुम्हालाही दिसेल आणि तो फोटो बघत बघत आपण आपला मेकअप सुरू करूया. मेकअप करताना केस बांधावे लागतात मागे. हे हेअरबँड आम्ही गेलो होतो राहुल आणि मी एका मॉलमध्ये, तिथे मला हे दिसलं, मला खूप आवडलं हे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं मेकअपच्या आधी, तर छानसं मॉइश्चरायझर घ्यायचं, जे तुम्हाला आवडतं, जे तुमच्या स्किनला सूट होतं ते. मी सध्या वापरते सेटाफिलचं मॉइश्चरायझर. थोडंसं घ्यायचं. मॉइश्चरायझर लावलं की अनेक जण म्हणतात लेट इट सिंक इन फॉर अ वाईल. मॉइश्चरायझर माझं सिंक इन झालं आहे, म्हणजे अब्झॉर्ब झालं आहे, मुरलं आहे माझ्या स्किनमध्ये. आता त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे हे सनस्क्रीन. सध्या मी हे UV.चं वापरते सनस्क्रीन. एवढंसं गरजेपुरतं लावायचं असतं ते. मी काय करते जनरली शूटिंगला जाताना मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि हे सगळं लावते आणि मग शूटला पोहोचल्यावर मेकअप सुरू करते. सो एक अर्धा पाऊण तासाची गॅप जाते ह्या सगळ्यामध्ये. आता हे सगळं झालंय. ChatGPTने सांगितलेला मेकअप आपण करणारच आहोत, पण त्याच्या आधी स्किन कशी तयार करायची मेकअपसाठी ते मी तुम्हाला दाखवते. तर आत्ता सध्या माझ्याकडे आहे, दिसतंय का, स्मॅशबॉक्सचा फोटो फिनिश प्रायमर. प्रायमरमुळे होतं काय की मेकअप आणि तुमची स्किन ह्याच्यात ना एक बॅरियर तयार होतो, ज्याच्यामुळे मेकअप डिरेक्टली तुमच्या स्किनला टच करत नाही, तुमच्या स्किनवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. जेव्हा मेकअप काढतो तेव्हा स्किन तुमची डल होत नाही, ड्राय होत नाही. आणि आता मी हा स्मॅशबॉक्सचा लावते, पण K-ब्युटीचं प्रायमर पण खूप छान आहे, तोही तुम्ही वापरू शकता. हे ना, हे सगळं दाखवेपर्यंत हेअरबँड गेलाय मागे आणि मला माहिती नाही आता ह्याच्यावर दिसेल की नाही कॅमेऱ्यावर, पण मला हाताला जाणवतं की अशी स्किन ना अशी छान मऊ झाली आहे, एक तलम झाली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपण एक घोट कॉफीचं प्यायचं. आता हे सगळं झालं. आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर आपल्याला हे जे अंडर आईज असतात ना ते कवर करायचं. हे आहे माझ्याकडे हुडा ब्युटीचं कलर करेक्टर. तर हा माझ्या स्किन टोनला सूट होणारा हा पीच कलर आहे, दिसतंय का. हां, आता मी हुडा ब्युटीचं वापरलंय. मी जसं म्हटलं की तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा. एक ड्रॉप बास. त्याच्यानंतर इथे थोडं, इथे थोडं, विषय संपला. आणि तुम्ही प्रॉडक्ट्सची क्वांटिटी जेवढी कमी वापरता ना, तेवढा मेकअप छान दिसतो, तुमची स्किन खुलून दिसते आणि तुम्ही खूप सुंदर दिसता. तर आता हेअरबँड कुठे गेलाय माझा. हे जे आहे ना, हे असं असं टॅप 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 करत हे, कारण नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर मेकअपचा बेस लावलात ना डोळ्यांखाली, तर ते ना असं ग्रे कलरचं दिसायला लागतं एका पॉईंट नंतर. जसा मेकअप सेट व्हायला लागतो तसं ना मग अंडर आयचं आहे ना एरिया, तो डार्क व्हायला लागतो. हे जिथे असं थोडंसं पिगमेंटेशन असतं तिथे लावायचं. आणि आत्ता मी माझ्या स्किनला हा सूट होतो कलर, म्हणून मी हा कलर वापरलाय, पीच कलर. पण प्रत्येकाची स्किन वेगळी असते, प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो, त्याचा एक चार्ट असतो. तो चार्ट मी इथे देते बाजूला. त्या चार्टप्रमाणे तुमच्या स्किनचा जो अंडरटोन असतो ना, त्याच्या विरुद्ध कलर करेक्टर आपण वापरायचा असतो नेहमी, हे लक्षात ठेवा. आणि जे पुरुष हा व्लॉग बघतायत त्यांना असं होईल की अरे हे काय आज ट्रॅव्हल आणि बाईक आणि हे सगळं सोडून श्वेता हे काय दाखवते आपल्याला. पण कधीतरी बघायला काय हरकत आहे, मेकअपचे माझे व्हिडिओ. हे प्रॉडक्ट्स बघा, तुमच्या बायकोला, तुमच्या गर्लफ्रेंडला, तुमच्या मैत्रिणीला तुम्ही गिफ्ट देऊ शकता. आणि तिला तुम्ही जर सजेस्ट केलं ना की अगं असं कर असं कर, ती किती खुश होईल याचा विचार केलाय कधी. साधं आहे का गणित. आता पुढची स्टेप काय असते आपली, तर ती असते कन्सिलर. कन्सिलर ना मी
नवीन घेतलं माहिती आहे काल. हे मी काल विकत घेतलंय, त्यामुळे मला हा बॉक्स लक्षातच आला नाही की हे आपलं कन्सिलर आहे. एरवी मी वापरते बॉबी ब्राऊनचं कन्सिलर, पण समाव ते माझ्या स्किनला सूट होत नाही. मी म्हटलं ना, तुमच्या स्किनला जे सूट होतं ते तुम्ही वापरायला हवं. तसं मी ह्याची जेव्हा ट्रायल घेतली तेव्हा मला हे खूप आवडलं. टू फेस्डचं बॉर्न दिस वे असं कन्सिलर आहे हे. आणि तुमच्यासमोर हे प्रॉडक्ट मी आज ओपन करते. काय मजा येते माहिती हे असं दाखवायला. ताजा माल. आता आपण ChatGPTनी जो आपल्याला चार्ट दिलाय त्याप्रमाणे मेकअप सुरू करूया. तर ChatGPTनी सांगितलं इथे कलर करेक्टर लावायला. ओके. आणि एक काहीतरी सिल्टर म्हणजे काय, आपण तो कलर करेक्टर असं समजून घेऊया. तर जसा कसा होईल मेकअप, आय विल ब्लेम ChatGPT, नॉट मी. कारण मी आज कम्प्लिटली ChatGPT प्रमाणे मेकअप करणार आहे. त्यांनी कन्सील इथे करायला सांगितलंय ना, आणि इथे एवढंच लावायचं. खूप प्रॉडक्ट घेऊन खूप लावायचं असं करायचं नाही. इथे थोडंसं, इथे पण त्यांनी सांगितलंय. ओके. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश वापरा. माझे ब्रशेस कुठे आहेत? वेअर आर माय ब्रशेस? एकच मिनिट हा. हां, तर हा माझ्याकडे एक ब्रश आहे जो कन्सिलरचा ब्रश आहे. मी वापरते. एका बाजूला ते दाखवते, एका बाजूला बोटानी करून दाखवते. म्हणजे ब्रश नसेल तरी आपण करूच शकतो सगळं काही. टॅप 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 करायचं. हे दिसतंय? मस्त कव्हर झालंय ना. आता हे ChatGPTने इथे पण आपल्याला करायला सांगितलेलं आहे, तिथेही आपण करतोय. का सांगितलंय तेही मी तुम्हाला सांगते. कारण आता तुम्हाला हे दिसत असेल लाईट कुठे कुठे पडलाय माझ्या चेहऱ्यावर. इथे हा जो भाग आहे तो, नाक हे असं, हे इथे है ना, हनुवटीच्या वर. छान आहे ना कव्हरेज याचं. मला खूप आवडलं. माझ्याकडे ब्रश नव्हते तेव्हा मी पण बोटानी किंवा मेकअपचे स्पंज वगैरे मिळतात त्यांनी पण आपण करू शकतो. आता मी जेव्हापासून मला कळायला लागलेत काही गोष्टी मेकअपच्या, तेव्हापासून मी डायरेक्ट बोटानी मेकअप करायचं थोडंसं अवॉइड करते. आता हे लावलं ना, हे कन्सिलर, त्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं. ते वाळू द्यायचं स्किनवरती. का वाळू द्यायचं? तर आता ना हे बघ, हे इथे दिसते, हे अशा लाईन्स पडायला लागल्या तिथे. त्या सगळ्यांना असतात. इथे लाईन्स असतात, इथे लाईन्स असतात, इथे असतात, सगळ्यांना लाईन्स असतात. कन्सिलर ना त्याच्यात जाऊन बसतं. मग त्याच्यावरती एक उपाय आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त हे थोडं वाळू दे. तोपर्यंत आपण कॉफी पिऊन घेऊया थोडीशी, नाही तर ती गार होईल. काय ओठ फुटलं ना, हीट वाढली ना, हीट. उन्हाळा सुरू झालेला आहे. हे माझ्याकडे आहे, ही लूज पावडर म्हणतात ह्याला, लूज पावडर. ही आहे के ब्युटीची ट्रान्सलुसंट पावडर. सो ती थोडीशी घ्यायची, अशी एवढीशी, आणि थोडंसं ह्याच्यावर लावायचं हे, जेणेकरून ते वाळायला आणि नंतर पूर्ण मेकअप झाल्यावर ते असं क्रीजेस येतात ना, त्या न येण्यासाठी हे हेल्प करतं. तर आता हे मी आणलं इयरबड. याने काय करायचं, तर हे जे हे दिसतंय, हे असं असं हे असं जे एक्सेस प्रोडक्ट असतं ना ते काढून टाकायचं. आता जर तुमच्याकडे आयत्या वेळी हे नसेल तर काय करायचं, झालं कन्सील झालं. हे दिसतंय, मगाशी मी कसे दिसत होते, अंडर आईज दिसत होते, आता कमी दिसते. ChatGPTने आपल्याला अजून काय सांगितलंय, बेस. हां, म्हणजे त्यांनी जे सगळं सांगितलं ना, कॉन्टर कुठे, ब्लश कुठे, त्या व्यतिरिक्त जो चेहरा आपला उरतोय त्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे आपलं फाउंडेशन. आत्ता माझ्याकडे हे आहे बॉबी ब्राऊनचं, हे सील्ड आहे, ते मी वापरणार आहे. पण त्याच्या आधी
बॉबी ब्राऊनवाल्यांकडून ना मी असं एक छोट्या डबीत घेतलं होतं ट्रायलसाठी. आणि ही शेड आहे नॅचरल टॅन. हे मी घेऊन आले, पण मला नंतर कळलं, म्हणजे माझा मेकअप दादा म्हणाले मला की अगं तुझं अंडरटोन पिंक नाही आहे, तुझं अंडरटोन आहे येल्लो, आणि हे जे आहे ना हे पिंक अंडरटोन आहे. सो हे तुझ्या स्किनला थोडं डल करतंय. म्हणजे हे जे म्हणजे थोडंसं पिगमेंटेशन असतं ना आपलं, तर ते ग्रे कलरचं दिसतं मेकअप सेट झाल्यानंतर. सो मी दुसरं अजून एक घेऊन आले, अजून एक हे एक ट्रायलवालं घेऊन आले. तो अरे ओ मेकअप दादा अँड ऑल, म्हणजे ही गेली आहे कुठेतरी शूटिंगला. आता माझ्याकडे एक नवीन कारण निर्माण झालेलं आहे बाईकवरून फिरण्याचं, नवीन व्लॉग्स करण्याचं, तुम्हाला माझं सेट, माझं शूटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवायचं. तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. हा ब्रश ओला करायचा असतो, पण तो कसा ओला करायचा? पाण्याखाली धरून नाही ओला करायचा. त्याच्यासाठी के ब्युटीचा हायड्रा प्रेप सेटिंग स्प्रे आहे माझ्याकडे. ब्रश असा घ्यायचा, बास 2 स्प्रे करायचे त्याच्यावरती. हे असं का करायचं? ब्रश ओला का असायला हवा? तर तो ब्रश जो आहे ना, तो जर आतून कोरडा असेल ना, तर तो हे जे फाउंडेशन मी लावते ना, ते तो सगळं ओढून घेतो. मग आपल्या स्किनवरही काही राहत नाही आणि सगळं ब्रशमध्ये निघून जातं. आज मी ना थोडंसं कमी लावते आहे फाउंडेशन. आम्ही थोडं जास्त सारखं मी सिरियलचं सांगते तुम्हाला. नाही सांगायचं आहे आत्ता, अजून मी दिसत नाही तोपर्यंत ओपन नाही करायचं आहे. ते सांगून कळत नाही बाई या मुलीला. हां, आता हे झालं. मग हे जे उरलेलं फाउंडेशन असतं ना, ते असं लावून टाकायचं इथे. आपला गळा आणि आपला चेहरा एकसारखे दिसतात, नाही तर असं वाटतं चेहरा कोणाचा आणि गळा कोणाचा. इकडे दिसते हे हा डाग. हे मी काल फोडणी केली आणि असं जिरं उडालं माझ्या इकडे जाऊन चिकटलं आणि असं भाजलं आहे थोडंसं. होतं असं. स्त्रीचा जन्म, काय करणार. आता ChatGPTने आपल्याला जे सांगितलं आहे ते कॉन्टॉर आपण करणार आहोत. तर हेही मी नवीन घेतलं काल. टू फेस्टचं चॉकलेट, काहीतरी उच्चार न्यायचं नाही माहिती मला, सोलोला काहीतरी, सोलेल, आय डोंट नो. हे असं आहे. हे असं ओपन करायचं. आतमध्ये हे असं डार्क शेडचं मेकअपचं हे असतं. हे बघ, ChatGPT कुठे कुठे लावायला सांगतोय का कॉन्टोर. त्याने असं इथून अख्खं इथे लावायचंय आणि मग इथे लावायचंय. चला करून बघूया आपण. पहिल्यांदा वापरते, तुमच्यासमोरच हे ओपन केलंय. हे इथपर्यंत आलो. आता काय दिसलं? हा, चॉकलेटचा वास आहे याला. मस्त वास आहे. मी सुद्धा ते जरा थोडं घाबरत करते, कारण गडबड व्हायला नको कुठे. आणि ना आता आपलं नाक असतं ना, हे दिसते लाईट पडल्यावर इथे असं डार्क आहे हा ना. मग इथे थोडंसं लावायचं. इथे हे ब्लॉग बघणारे जे आहेत त्यांच्यापैकी जर कोणी मेकअप आर्टिस्ट असेल आणि जर माझा ब्लॉग बघत असतील आणि जर माझा मेकअप कुठे चुकत असेल, काहीतरी गडबड होत असेल, तर मला सांगा, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बरं, ह्याच्यासाठी सुद्धा ब्रश येतो किंवा स्पंज येतो. मी आत्ता तुम्हाला आधी हे दाखवते करून बोटाने आणि ChatGPTच्या सहाय्याने. कारण हे जे मार्किंग्स आहेत ना, हे ChatGPTने दिलेले आहेत माझ्या चेहऱ्यावरती. त्याचं म्हणणं आहे की हा
करेक्ट मॅप आहे ज्याच्यामुळे माझी स्किन छान दिसेल आणि मला मेकअप मस्त होईल. तर हे झालेलं आहे कटिंग. हे दिसतंय ही एक बाजू अशी एवढं, इथून हे सगळं डार्क आहे. हे ना आमचे मेकअप दादा वगैरे ना हे सगळं स्पंजनी करतात. माझ्याकडे आता नेमकं स्पंजपणा नाही आहे एक, पण तो ना मी धुतला नाही आहे. तो परवा शूट केलं ना मी तेव्हाचा मेकअप. परत बोलले मी माझ्या सिरियलबद्दल. बावळटच आहे बाबा. तर हे आपलं झालेलं आहे कॉन्टॉर. ब्रॉन्झर मी जनरली वापरत नाही, कारण ह्याच्यातच मला जेवढं कव्हरेज हवं असतं ना ह्या कॉन्टॉरमध्ये तेवढं मला मिळतं. सो आय प्रिफर कॉन्टॉर दॅन ब्रॉन्झर. हायलाईट बाकी आहे आपलं, ब्लश बाकी आहे, शॅडो, आयब्रो वगैरे बाकी सगळं बाकी आहे, ते सगळं दाखवणार आहे. पण आता ChatGPTने दाखवलेलं ब्लश बाकी आहे. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, आपण बेस लावला आहे, कॉन्टॉर लावला आहे, अंडर आईज कवर केलेत. आता त्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे आपलं कॉम्पॅक्ट. हे आहे बॉबी ब्राऊनचं वॉर्म नॅचरल शेड मी वापरते. एकदा मॉलमध्ये गेलो असताना एका बाजूला मी मेकअप केला होता एस्टी लॉडरचा आणि एका बाजूला केला होता मी बॉबी ब्राऊनचा. आणि त्याच्यानंतर मॉलमधून आम्ही निघालो, रिक्षाने घरी आले. मी दुपारी 2-3 वाजता केलेला मेकअप मी रात्री 10-10:30 नंतर काढायचा म्हणून बघितलं. बॉबी ब्राऊनचा मेकअप माझ्या स्किनवरती जसाच्या तसा होता. म्हणजे मी मॉलमधून निघाले, उन्हात रिक्षातनं घरी आले, नंतर संध्याकाळी परत बाहेर गेले होते. मग घरी आल्यानंतर जेव्हा मी बघितलं तेव्हा एस्टी लॉडरचा मेकअप थोडा डल झाला होता, पण बॉबी ब्राऊन हल्लाच नाही. त्याच्यानंतर मी बॉबी ब्राऊनचं फाउंडेशन आणि ही जी कॉम्पॅक्ट मी तुम्हाला दाखवली ती विकत घेतली. आणि त्यानंतर मी पुन्हा कधीही माझा ब्रँड बदलला नाही, माझा म्हणजे मेकअपचा. अर्थात बॉबी ब्राऊन मला सूट होतो. त्याच्या आधी मी मॅक वापरत होते, त्याच्या आधी डर्मा वापरत होते, त्याच्या आधी क्रायलॉन वापरत होते. पण एवढे सगळे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर, ट्रायआउट केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की मला बॉबी ब्राऊन सूट होतं. तुम्हाला कदाचित मॅक सूट होईल, कदाचित एस्टी लॉडर सूट होईल, गिव्हनची, क्लिनिक, कितीतरी ब्रँड्स आहेत. सो तुम्ही जेव्हा असे बाहेर कुठे जाता वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करून बघायचे. मेकअप बेस म्हणजे फाउंडेशन लावून बघायचं, एक 3-4 तास ते तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे फाउंडेशन आपल्याला सूट होतंय की नाही. लावल्या ते सगळं छान दिसतं, लगेच घ्यायचं नाही, लावायचं, त्यांना सांगायचं 1-3-4 तास राहू देते, मी ठरवते काय करायचं ते, आणि मग फिरायचं त्या सगळ्या ह्याच्यात. आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला ते प्रॉडक्ट सूट होतंय की नाही, आणि मेकअप काढल्यानंतर स्किन ग्लो होते की नाही, हेही तितकंच महत्त्वाचं. हे बोलता बोलता मी कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे. आणि एरवीसुद्धा मी कधी बाहेर जात असेल, एवढा मेकअप करणार नसेल, तर मी फक्त मॉइश्चरायझर लावते आणि ही कॉम्पॅक्ट लावते, ब्लश ऑन करते, काजळ, मस्कारा, विषय संपला. आता आपल्याला करायचं आहे ब्लश ऑन. ChatGPTने सांगितल्याप्रमाणे आपण इथे कॉन्टॉर, ब्रॉन्झर जिथे त्यांनी दाखवलं तिथे कॉन्टॉर केलं आहे, त्याच्यावरती इथे त्यांनी ब्लश लावायला सांगितलं. माझ्याकडे आत्ता आहे, दाखवलंच नाही आम्ही, पिक्सीचा ब्लश आहे हा इथे. बरं, असाच मेकअप मी सिरियलमध्ये सुद्धा साधारण करते. अर्थात मी नाही करत, तिथे मेकअप दादा करतात, मस्त मेकअप करतात आमचे मेकअप दादा. त्याचा पण एखादा व्लॉग करेन मी, म्हणजे तुम्हाला आमचा सेट, आमचे मेकअप दादा, आम्ही कसे तयार होतो, काय करतो, हे सगळं तुम्हाला बघता येईल. माझी सिरियल बघायला विसरायचं नाही. कलर्स मराठीवरती सुरू होते 23 मार्चपासून, किंवा हा व्लॉग टाकेपर्यंत बहुधा सुरू झाली असेल. बघितलेत का एपिसोड्स? बघितले असतील तर कसे वाटले ते सांगायला विसरायचं नाही. आणि आम्ही बिग बॉसमध्ये पण गेलो होतो, बघितलं का? कोणी बघितलं बिग बॉसमध्ये? मला कमेंट करून सांगा न विसरता. जवळजवळ 12-13 वर्षांनी मी कलर्स मराठीवरती सिरियल करते. आणि राहुलने सुद्धा कलर्स मराठीवर सिरियल केली होती, ती बघितली होती का? सख्यारे नावाची मस्त सिरियल होती. आणि कोणी, यशनी पण केली होती,
चंद्र आहे साक्षीला नावाची, सुबोध भावे होता त्या सिरियलमध्ये, ऋतुजा बागवे होती, आस्ताद काळे होता. खूप छान सिरियल होती ती. आणि सुबोध सुबोध भावे आणि त्यांची पत्नी मंजिरी भावे हे दोघं जण आमच्या आत्ताच्या सिरियलचे प्रोड्युसर आहेत, जी मी कलर्स मराठीवरती करते, मोहिनी नावाची सिरियल. सो ती बघायला विसरायचं नाही आणि मला सांगायचं की ती सिरियल तुम्हाला आणि मी कशी वाटते त्या सिरियलमध्ये. मजा येते असं ना, आठवलं ना की अरे 12-13 वर्षापूर्वी जेव्हा आर्य वर्षाचाही नव्हता तेव्हा आपण सिरियल केली आणि आता आर्य 14 वर्षांचा आहे, तेव्हा पुन्हा एकदा कलर्स मराठीवरती मी सिरियल करते. आपण ते पिक्सीचं ब्लश लावलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती पावडर ब्लशसुद्धा लावून घ्यायचं म्हणजे ते छान दिसतं जरा. ह्या सिरियलमधलं माझं कॅरेक्टर आहे ना, ती सुद्धा ललिता आधी ॲक्ट्रेसच असते आणि आपल्या मुलासाठी, आपल्या घरासाठी आता तिने ते काम बाजूला ठेवलं आहे, तिचं करिअर बाजूला ठेवलं आहे आणि कम्प्लिटली फोकस्ड ऑन हर फॅमिली. आणखीन काही गोष्टी आहेत ललिताच्या, त्या तुम्हाला सिरियल बघितल्यानंतर कळतील. हां, आता ChatGPTच्या ह्याच्याप्रमाणे आपलं कॉन्टोर झालं, बेस झाला आहे, ब्लश झालं आहे, हायलाईट राहिलं आहे, कन्सिलर झालं आहे आपलं लावून. हायलाईट ह्या व्हिडिओचं हायलाईट काय आहे? माझी नवीन सिरियल सुरू होते कलर्स मराठीवर. हे हायलाईट इथे मी इथे कॉन्टोर लावलं आहे, इथे ब्लश लावलं आहे आणि त्याच्यावरती हे बरोबर लावते आहे ना मी, तुम्हाला दिसतं आहे ना. आणि इथे पण इथे पण लावायला सांगतं का? असं छान टॅप 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 सगळं मेकअप जे काही कराल ते असा आवाज आला पाहिजे, टॅप 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 टॅप. ओके. आणि ह्या सिरियलला काय होतं, ह्याच्या आधी मी काय केलं होतं, 7व्या मुलीची 7वी मुलगी, तिथे कसं एकदम कमी मेकअप, ऑलमोस्ट नो मेकअपवाला लुक होता, जो मला स्वतःला खूप आवडतो. असे मेकअप मला खूप आवडतं. सो तो मेकअप मी करायचे. आता हे हायलायटर लावून झालं आहे, म्हणजे आता हे असं समोर बघितलं तर ओके, पण असं टर्न केलं की असं चमकतं इथं. नाही, आता पुन्हा एकदा आपल्याला हे बसवायला लागेल ना, सेट करायला लागेल. सो पुन्हा एकदा थोडीशी लूज पावडर त्याच्यावर लावायची. आत्ता इथे राहुल असताना वैतागला असतं माझ्यावरती, काय मेकअप चालू आहे, यु नो, टिपिकल हजबंड्स. राहुल आता आहे साताऱ्याला, सांगितलं वाटतं ना मी तुम्हाला. त्याची सिरियल चालू आहे सन मराठीवरती, हुकमाची राणी. ही त्याची हुकमाची राणी जरी मुंबईत असली तरी तो साताऱ्यात आहे. आणि आमचा हुकमाचा जो राजा आहे, एक्का म्हणूया आपण, तो आहे नाशिकला, भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. तो व्लॉग तुम्ही बघितला असेल ना, स्कूल चले हम, गेल्या वर्षी टाकला होता मी तो. तर आर्य असतो भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. हे असं एक आयब्रो पॅलेट आहे माझ्याकडे PACचं. सो त्याने मी आयब्रोज करते. खूप नाही फिल करायला लागत, छान पिगमेंट आहे त्या ह्याला. झाला आयब्राव्स झाले माझे. आता आपण वळूया आपल्या आयशॅडोकडे. एक बेसिक आयशॅडो करते, खूप हेवी करणार नाही मी आत्ता. माझ्याकडे 2 पॅलेट्स आहेत. हे एक आहे ब्राऊनमध्ये आणि हे एक आहे पिंकमध्ये. हा ब्रँड आहे रेने, जो काही उच्चार आपण करू तो. तर आत्ता मी करते ब्राऊननी करते. हे बघ, ही शेड, ही वरची. हे असं शॅडो घ्यायची, टॅप टॅप टॅप, डायरेक्ट अख्खं लावायचं नाही, नाहीतर आपले आय शॅडोज पॅची दिसतील. हे झालंय का? हात नवीन तिळा जो आलाय मला काल जिऱ्याने दिलाय. आणि मी जे म्हटलं तुम्हाला
इथे जे हायलाईट त्यांनी आपल्याला करायला सांगितलंय भुवईच्या वरती, ते कसं करायचं, तर हे जे असतं ना सिल्वर आणि गोल्डन, हे हे थोडंसं घ्यायचं, जास्ती नाही, नाही ते असे दिसून येतं. मग हे असं थोडंसं हातावर असं असं करायचं आणि इथे असं वरून लावायचं. म्हणजे आता असं ना तुम्हाला खूप नाही दिसणार की काय केलंय मी किंवा, पण जेव्हा आपण फोटो वगैरे काढतो ना मस्तवाले, लग्नात जातो कुठेतरी आणि मग सगळ्यांना असं होतं की अरे चेहरा किती चमकतोय हिचा, किंवा शूटिंगला नाही का काय मस्त मेकअप झालाय. मग हे हे असे छोटे छोटे सिक्रेट्स असतात की ज्याच्यामुळे आपले डोळे खूप छान दिसतात. हे इथून सुद्धा थोडंसं करायचं, कारण काय होतं हे आय शॅडो लावताना इथे थोडी पडू शकते शॅडो ती, सो मग असं हे करून टाकायचं. तर ChatGPTने सांगितलेला आपला मेकअप, माझ्या मते हा मेकअप आपण कंप्लीट केला आहे ना. कॉन्टोर, ब्लश, हायलायटर, कन्सीलर इथे पण केलं आहे, झालं. इथे पण आपण केलं आहे. त्याने आपल्याला कॉन्टोर करायला सांगितलं इथे खाली, पण मी ते काही केलेलं नाही. इथून असं असं हे वालं करू शकतोच ना, त्याला आहे मगचं कॉन्टोर. असं म्हणजे काय होतं, एक शेप मिळतो आपल्या आयुष्याला सुद्धा आणि आपल्या चेहऱ्याला सुद्धा. तर हा असा एक जो चेहरा त्याने माझा क्रिएट केला होता, त्याप्रमाणे आपण मेकअप केलेलं आहे. पण आता त्याच्यावर थोडंसं आपण थोडं फिनिशिंग करूया, नाही तर हे फार असं जेनेरिक दिसेल एकदम. काहीतरी एक डेफिनेशन आपण आपली द्यायला हवी ना, आपलं काहीतरी ॲडिशन असायला हवं की नको. मग त्या ॲडिशनसाठी आपण काय करायचं आहे आता, एवढा सगळा मेकअप केल्यानंतर जर तुम्ही मस्कारा आणि लिपस्टिक केलं नाही तर त्या मेकअपला काहीही डेफिनेशन राहत नाही, काही अर्थ राहत नाही, असं फ्लॅट दिसतोय, होय की नाही. लायनर नाही आहे, काजळ नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. ह्याच्या आधीची एक स्टेप तुम्हाला सांगते. हे घ्यायचं डार्कवाले शॅडो, हे असं असं करायचं, थोडेसे स्मोकी आईजचा इफेक्ट द्यायला. आणि हे स्मोकी आईज फक्त असेच असतात म्हणजे कोपऱ्यात इकडे, आत नाही न्यायचं इकडे, हे असं इथे. ओके, मग थोडंसं एक डीप होऊन जातात डोळे. आणि मग त्याच्यानंतर तिथेच आपल्याला असं थोडंसं गोल्डन लावून टाकायचं, म्हणजे असं छान चमकतं. नंतर एकदा मेकअप झाला ना, फोटो बिटो काढतले ना, मग तुम्हाला कळेल असं का करायचं असतं ते. मला ना ते हे पण ट्राय करून बघायचं ते, नाही का, हुडेड आईजसाठी वेगळे वेगळे मेकअप असतात, आणखीन काय काय असतं. मला असं ते बघायला आणि करायला मजा येते. मी असा विचार खूप करते की करूया, पण तेवढं जमत नाही मला अजून तरी. आता हे माझ्याकडे आहे रेनीचं काजल पेन्सिल आहे, हार्ड ब्लॅक. त्याने काय करायचं, असं वरती लावून टाकायचं. ओके, इकडे लावायचं असं. हे झालं. आता एक छोटासा असा अँग्युलर ब्रश असतो, तो घ्यायचा आणि हा पफ घ्यायचा. हा पफ अडकवून इथे ठेवायचा, कारण जर डायरेक्ट हात ठेवला ना तर हा जो मेकअप आपण लावला आहे तो अख्खा आपल्या हाताला चिकटतो. त्यामुळे नेहमी हे असं काही करताना असं पफ ठेवायचा आणि हे जे काजळ आपण लावलं ना डोळ्याच्या वर, ते असं स्मच करून टाकायचं. आणि मग ते करता करता डोळ्यात पण जातं. ललितासाठी मी असंच करते काजळ, नेहमीसारखं लायनर. काजळ का म्हणते मी, लायनर आहे ते, लायनर असंच करते मी नेहमीसारखं. ते असं वालं लायनर नाही करत, काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं मला या वेळेला. कारण कॅरेक्टर खूप वेगळं आहे. मी आत्तापर्यंत
जी जी कॅरेक्टर्स केले आहेत, जे जे सिरियल्स केले आहेत त्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे. मग खूप मजा येते. त्यामुळे मग मेकअपमध्ये पण थोडासा बदल केला आहे मी ह्या वेळेला. ते तुम्ही टी व्हीवर बघून मला सांगाल ह्याची मला खात्री आहे. त्याच्यानंतर परत हेच घेऊ शकतो आपण काजळ, म्हणजे असं डोळ्याखाली लावायचं. किती वेगळं दिसतंय मला सांगा. मी एका डोळ्याला करून दाखव. आणि ना हे असं ही जी वरची बाजू असते ना त्याला पण लावायचं. किती फरक दिसतोय आहे की नाही. म्हणून काजळ खूप महत्त्वाचं असतं. हाच अँग्युलर ब्रश परत एकदा घ्यायचा. थोडीशी थोडीशी ब्राऊन शॅडो हे असं करायचं. छान दिसतं. आता काही दिवसांनी आर्य त्याच्या शाळेतून परत येईल, राहुल येईल. तर त्या दरम्यान आमचं शूटिंगही असणार आहे. सो मला तेच कधी कधी टेन्शन येतं की आर्य येतोय त्याच वेळेला माझ्या सिरियलचं शूटिंगही सुरू झालं आहे. मी कसं त्याच्याबरोबर वेळ काढणार आहे, शूटिंगमधून त्याच्याबरोबर कसा वेळ घालवणार आहे. पण होईल, काही ना काहीतरी करता येईल. आणि हा एक आयलॅश कर्लर येतो, त्याने असं असं करायचं. वॉटरप्रूफ मस्कारा वापरा, चांगल्या कंपनीचा मस्कारा वापरा. आणि हे करताना माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला कुठल्या कंपनीचा मस्कारा मी आत्ता लावते ते सांगितलेलं नाही. हा माझ्याकडे आहे आता मेबलिनचा स्काय हाय मस्कारा. गुड वाला, मला सूट होतो आहे. वॉटरप्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे. आता काय राहिलं आहे, लिपस्टिक. कुठे, पण त्याच्या आधी, लिपस्टिकच्या आधी एक छानसा आपल्या स्किनला आपल्याला सूट होणारा एक लिप बाम. आणि नाही डन. लिपस्टिकमुळे ना ओठ कोरडे होतात. मी हे तुम्हाला हे जे माझ्याकडे ट्रान्सफर प्रूफ सुपर स्टे मेबलिन मॅट इंक हे जे लिपस्टिक आहे हे मी तुम्हाला लावून दाखवते. आणि ही अशी ओठ माझे ऑलरेडी फुटलेत, त्याच्यात मी अजून लिपस्टिक लावते. आता मी थोडेसे ॲडिशन्स केल्यानंतर हा एक चेहरा हा ChatGPTने दिलेला आणि हा ChatGPTच्या गाईडलाईन्सनुसार केलेला मेकअप कसा दिसतोय. बऱ्यापैकी झाला आहे. हां, हे लिपस्टिकही आता वाळलं आहे. आणि त्याच्यावरती मी जी एक माझी खूप आवडती गोष्ट लावते ती तुम्हाला दाखवते. लिप ग्लॉस मस्ट क्रश्ड न्यू रोमॅन्टिक असं नाव आहे. आणि लिप ग्लॉस अख्ख्या ओठावर लावायचा नाही, इथे लावायचा, इथे लावायचा बास. पण जेवढं चमकायला हवं तेवढं त्याने चमकतं. डन. तर हा असा एक ChatGPTने सांगितलेल्या गाईडलाईनप्रमाणे झालेला मेकअप. हा मेकअप तुम्हाला कसा वाटलाय हे मला सांगायला विसरायचं नाही. तर आता ह्याने मी पटकन हेअर करून घेते, म्हणजे आपलं एक फायनल प्रॉडक्ट कसं तयार होतं तसा हा मेकअप विथ हेअर तयार होईल. आणि आपण बाहेर जायला मोकळे होऊ, कारण माझे फ्रेंड्स माझी वाट बघतायत. त्याच्या आधी मी म्हटलं की बाहेर जायच्या आधी मेकअप करणारच आहे, तर हा मस्त मस्त व्लॉग करूया. 1 मिनिट. आता काहीही केसांवरती करायच्या आधी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, हीट प्रोटेक्शन स्प्रे. हा नेहमी वापरायचा, म्हणजे तुम्ही ब्लो ड्राय करत असलात ना तरी हा प्लीज वापरा, कारण ती जी ड्रायरमधून किंवा कुठल्याही स्ट्रेटनर किंवा कशातनं हीट जी निर्माण होते ना त्याच्यापासून हा आपल्या केसांना प्रोटेक्ट करतो. सो हे खूप गरजेचं असतं. हा असं मारायचा अख्ख्या केसांवर. असं सोडायचं. अशा पद्धतीने मी माझे बाकीचे सगळे केश संभार माझा करून घेते आणि फायनल प्रॉडक्टसाठी आपण भेटूया. हे सगळे असे
सॉफ्ट कर्ल्स झालेत. आता फायनल टचअपसाठी हां, सो असा आपला हा जो ChatGPTने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेचा मेकअप होता तो आपला झाला आहे. बरं, मी तो मेकअप झाल्यानंतर मी फक्त हेअर केलेत सॉफ्ट कर्ल्स. बरं, ह्या व्लॉगचा उद्देश तुम्हाला मेकअप दाखवणं किंवा हेअरस्टाईल दाखवणं हा नव्हता. खूप महिने झालेत, खूप दिवस झालेत, आपण एकमेकांना भेटलो नाही आहोत, एकमेकांशी बोललो नाही आहोत, काय चाललंय लाईफमध्ये हे एकमेकांना सांगितलं नाही आहे, म्हणून हा व्लॉग. बरं, हा व्लॉग करता करता मला असं झालं की मग ChatGPTच्या मदतीने आपण मेकअप करू शकतो, कसा करू शकतो हे पण तुम्हाला दाखवावं, हेअर करू शकतो हेही दाखवावं. त्याचबरोबर माझी मोहिनी ही सिरियल कलर्स मराठीवरती सुरू होते रोज संध्याकाळी 7:30 वाजता, जी तुम्ही बघायला विसरणार नाही आहात हे मला माहिती आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही सिरियल सुरू झालेली असेल हा व्लॉग जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा. तर ती सिरियल कशी वाटतेय ते मला सांगायला विसरायचं नाही. ह्या सिरियलमध्ये माझ्याबरोबर म्हणजे सोनाली पंडित आहे, शंतनू मोघे आहे, त्याच्यानंतर समीर परांजपे आहे, अनघा ठाकूर आहे, स्नेहलता माघाडे आहे, गौरी महाजन आहे. तर ह्या सगळ्या टीमबरोबर मी पहिल्यांदा काम करते. आणि आमच्या प्रोड्युसरीन बाई ज्यांना मी असं म्हणते, मंजिरी सुबोध भावे. आणि आर्याच्या वेळेला मी प्रेग्नंट असताना जेव्हा मी व्हिजिटला जात होते आणि डॉक्टरांकडे मला हे दोघं भेटले होते तेव्हा त्यांनाही बाळ होणार होतं. ते बाळ म्हणजे कान्हा, ज्याच्या नावावर त्यांनी त्यांच्या प्रोडक्शनचं नाव ठेवलंय कान्हाज मॅजिक. तर मला असं वाटतं हे मॅजिक तुम्हाला सुद्धा तेवढंच आवडेल जेवढं मला आवडतंय. मला ह्या सगळ्या टीमबरोबर काम करायला खूप मजा येते. ललिता हे एक वेगळं कॅरेक्टर मी यावेळेला सादर करणार आहे तुमच्यासमोर. तर ती ललिता तुम्हाला कशी वाटणार आहे, अर्थात तिची एंट्री व्हायला अजून थोडासा वेळ आहे, पण तिची एंट्री झाल्यानंतर ती ललिता तुम्हाला कशी वाटते. आणि आता आमची सिरियल सुरू झाली आहे, सो ती सिरियल तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. तर आता इथेच थांबूया, भेटूया पुढच्या वेळी काहीतरी नवीन मस्त घेऊन. ओके, बाय.